शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण व्हिडिओ टाकला नाही, परंतु आज व्हिडिओ पुन्हा एकदा टाकत आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपण कापसाचे भाव बघितले तर कापसाचे भाव विशेष काही सुधारणा होताना दिसत नव्हते, परंतु आता मात्र कापसाला चांगला उठाव येताना दिसत आहे आणि कापसाचे भाव खूप चांगल्या पद्धतीने आता वाढताना दिसत आहे. त्याचं कारणही असं आहे शेतकरी मित्रांनो की सद्यस्थितीला असणारा जो युद्ध आहे तर चालू असलेल्या युद्धाचा परिणाम या ठिकाणी कापसाला उठावाच्या माध्यमातून एक कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तरी दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, आज आहे 4 एप्रिल 2026, वार शनिवार. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले काल उशिरा रात्रीपर्यंतचे सर्वच पद्धतीचे अपडेट. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो, विशेषतः गुड न्यूज घेऊन आलेलं आहे म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि शेतकरी मित्रांनो, कमेंटसुद्धा करा की कोणी अजून कापूस ठेवलेला आहे ते सुद्धा सांगा आणि कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय ते सुद्धा सांगा. पण हा व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त शेअर करा. पावतीसहित त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त कापूस कुठे भाव गेला ते सुद्धा सांगतो. मित्रांनो, मांडळे येथे जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, उमरेड या ठिकाणी 8,550 रुपये, काटोल 8,100 रुपये, धारूर बीड 8,160 रुपये, केस बीड 8,100 रुपये, पांढरकावडा यवतमाळ 8,200 रुपये, महेश खाजगी बाजार सेलू परभणी या ठिकाणी 8,670 पर्यंत कापूस गेला. परभणी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी 8,590 रुपयापर्यंत गेला. मानवत येथे जास्तीत जास्त 8,595 पर्यंत गेला. मित्रांनो, सर्वात जास्त हायस्ट भाव पुलगाव येथे गेलेला आहे. मित्रांनो, पुलगाव येथे माझ्या स्क्रीनवर तुम्ही पावतीसुद्धा बघत आहात. त्या पावतीवरती तुम्हाला लक्षात येत असेल की 9,125 रुपये हा जास्तीत जास्त कापसाला भाव या ठिकाणी गेलेला आहे. मित्रांनो, तुमच्याकडे काय परिस्थिती कमेंट करा आणि हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत दररोजचे अपडेट बघायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.